नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनल योजना केंद्रावर। मित्रांनो, तुम्हाला जर ई-श्रम कार्ड बनवायचे असेल तर ते तुम्ही आपल्या मोबाईलवरून स्वतः बनवू शकता। तुम्हाला कुठेही जाण्याची आवश्यकता नाही। आता हे कार्ड कोण बनवू शकतो? तर जे असंघटित कामगार असतील, ज्यांचे वय 16 ते 59 दरम्यान आहे, ते व्यक्ती ई-श्रम कार्ड बनवू शकतात। व्हिडिओवर पूर्ण प्रोसेस सांगितलेली आहे, तर व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरू करूया। सर्वात अगोदर क्रोम किंवा कोणत्याही एका ब्राउझरवर जाऊन ई-श्रम असे सर्च करा। तुम्हाला पहिलाच वेबसाईट दिसेल, त्यावर क्लिक करा। वेबसाईट उघडल्यावर गो टू मेन पेजवर क्लिक करा। अशा प्रकारच्या पॉपअप आल्यास या क्रॉस चिन्हावर क्लिक करा। आता तुम्हाला खाली यायचे आहे। खाली आल्यावर येथे रजिस्टर ऑन ई-श्रम कार्ड यावर क्लिक करा। रजिस्टर करण्यासाठी येथे तुम्हाला तुमचे मोबाईल नंबर विचारला गेला आहे, तर तुमचे आधार कार्डशी जे कोणतेही मोबाईल नंबर लिंक असेल ते मोबाईल नंबर येथे टाका। खाली तुम्हाला एक कॅप्चा दिसेल, तर ते कॅप्चा येथे जसेच्या तसे टाकून घ्या। नंतर येथे तुम्हाला विचारला गेला आहे की तुम्ही EPFO किंवा ESCIC मेंबर आहात का? जर तुम्ही EPFO व ESCIC चे मेंबर असाल किंवा तुम्ही जर इन्कम टॅक्स भरत असाल तर तुम्हाला ई-श्रम कार्ड बनवता येणार नाही, तर या दोन्ही ठिकाणी तुम्हाला नो करायचे आहे। नंतर सेंड OTP वर क्लिक करा। तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP पाठवला जाईल, ते OTP या ठिकाणी टाका व खाली सबमिट बटनावर क्लिक करा। आता या ठिकाणी तुमचा आधार नंबर विचारला गेला आहे, तर या ठिकाणी तुमचा आधार नंबर टाकून घ्या। खाली तुम्हाला फिंगरप्रिंट, आयरिस व OTP असे 3 ऑप्शन्स पाहायला मिळतील, तर यापैकी OTP हे ऑप्शन सिलेक्ट राहू द्या। येथे असेल तसा कॅप्चा टाका। नंतर येथे तुम्हाला एक बॉक्स दिसेल, या कन्सेंट बॉक्सवर क्लिक करून खाली सबमिट बटनावर क्लिक करा। तुमच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या नंबरवर एक OTP पाठवला जाईल, ते OTP या ठिकाणी टाका व खाली व्हॅलिडेट बटनावर क्लिक करा। आता खाली स्क्रॉल करा। येथे तुमच्या आधार कार्डवरील माहिती जी आहे ते ऑटोमॅटिकली घेतली जाईल, जसे की तुमचे नाव, तुमचे डेट ऑफ बर्थ व जेंडर इत्यादी। आता तुम्हाला तुमची इतर माहिती द्यायची आहे, तर कंटिन्यू टू इंटर अदर डिटेल्स यावर क्लिक करा। येथे तुम्हाला तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन द्यायची आहे, तर तुमचे मोबाईल नंबर येथे ऑटोमॅटिकली येऊन जाईल। खाली इमर्जन्सी मोबाईल नंबर विचारला गेला आहे, तर येथे तुम्ही तुमचे घरातील एखाद्या सदस्याचे मोबाईल नंबर देऊ शकता। हे मॅन्डेटरी नाही, हे तुम्ही नाही दिले तरी चालेल। लक्षात ठेवा, जिथे जिथे स्टारचे चिन्ह आहे तेथे माहिती टाकणे आवश्यक आहे, बाकीच्या ठिकाणी नाही टाकले तरी चालेल। आता येथे तुमचे ईमेल ID टाका। खाली तुमचे मॅरिटल स्टेटस म्हणजे वैवाहिक स्थिती विचारली गेली आहे। जर तुम्ही अविवाहित असाल तर नेवर मॅरिड हे पहिले ऑप्शन सिलेक्ट करा। विवाहित असाल तर दुसरे ऑप्शन, विधवा असाल तर तिसरे ऑप्शन, डिवोर्स झाले असेल म्हणजेच घटस्फोटित असाल तर चौथे ऑप्शन, यापैकी एक ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचे आहे। नंतर मदर्स नेम, येथे तुमचे आईचे नाव टाका। हे मॅन्डेटरी नाही, नाही टाकले तरी चालेल। खाली फादर्स किंवा हस्बँड्स नेम, येथे तुमचे वडिलांचे नाव टाका। विवाहित महिलेने येथे आपल्या पतीचे नाव टाकावे। नाव टाकण्या अगोदर येथे हस्बँड्स नेम हे ऑप्शन निवडून घ्या, नंतर नाव टाका। नंतर सोशल कॅटेगरी, येथे SC ST OBC किंवा जनरल जे काही तुमची कॅटेगरी असेल ते येथून निवडून घ्या। खाली तुम्हाला कॅटेगरीचे सर्टिफिकेट अपलोड करायचे आहे, हे तुम्ही अपलोड नाही केले तरी चालेल। नंतर खाली तुमचा ब्लड ग्रुप विचारला गेला आहे, तुम्हाला माहीत असेल तर टाका, नाही तर सोडून द्या। आता येथे नॉमिनीची डिटेल्स विचारली गेली आहे, तर ज्या व्यक्तीला तुम्हाला नॉमिनी ठेवायचे आहे त्या व्यक्तीचे संपूर्ण नाव येथे टाका। येथे जन्मतारीख सिलेक्ट करा, येथून जेंडर सिलेक्ट करा। खाली तुम्हाला नॉमिनीशी तुमचे संबंध विचारले गेले आहेत, म्हणजेच नॉमिनी हा तुमचा कोण आहे, हस्बँड आहे, सन आहे, फादर आहे की ग्रँडफादर आहे, ॲडॉप्टेड सन आहे की डिपेंडेंट ब्रदर आहे, तर ते येथून सिलेक्ट करून घ्या। नंतर येथे ॲड्रेस टाका, खाली मोबाईल नंबर टाका, नंतर सेव्ह अँड कंटिन्यूवर क्लिक करा। आता येथे रेसिडेन्शियल डिटेल्स द्यायचे आहे, तर सर्वात अगोदर तुमचे राज्य सिलेक्ट करा। येथे तुमचा जिल्हा सिलेक्ट करा। आता खाली करंट ॲड्रेस या ठिकाणी सध्या तुम्ही ज्या पत्त्यावर राहता ते पत्ता टाकायचे आहे, तर खाली तुम्हाला अर्बन व रुरल असे 2 ऑप्शन्स पाहायला मिळतील। जर तुम्ही शहरात राहत असाल तर येथे अर्बन सिलेक्ट करा, गावात राहत असाल तर तुम्हाला रुरल सिलेक्ट करायचे आहे। आता खाली तुमचे ॲड्रेस लाईन 1 टाका, येथे ॲड्रेस लाईन 2 टाका। जर तुम्ही गावात राहत असाल तर ॲड्रेस लाईन 1 येथे तुमचे घर क्रमांक किंवा वॉर्ड नंबर तुम्ही टाकू शकता, नाहीतर तुमचे गावाचे नाव सुद्धा तुम्ही येथे टाकू शकता। ॲड्रेस लाईन 2 मध्ये तुम्ही तुमचे गावाचे व पोस्टाचे नाव टाकू शकता। वर जर तुम्ही गावाचे नाव टाकले असाल तर खाली फक्त तुमचे पोस्टाचे नाव टाका। नंतर यावर क्लिक करून तुमचे राज्य निवडा, येथून तुमचे जिल्हा निवडा, येथे तुमचे सब डिस्ट्रिक्ट किंवा तहसील निवडा।
खाली तुमचे गावाचे नाव सिलेक्ट करा. नंतर येथे तुमचे पिनकोड टाका. आता तुम्हाला येथे विचारला गेला आहे की सध्याच्या पत्त्यावर तुम्ही कधीपासून राहता, तर ते तुम्हाला येथून सिलेक्ट करून घ्यायचे आहे. खाली तुमचा परमनंट ॲड्रेस विचारला गेला आहे, तर जे काही तुमचे परमनंट ॲड्रेस असेल ते येथे टाकून घ्या. जर तुमचे करंट ॲड्रेस व परमनंट ॲड्रेस एकच असेल तर तेच ॲड्रेस तुम्ही येथे टाकू शकता. ॲड्रेस टाकल्यावर खाली सेव्ह अँड कंटिन्यूवर क्लिक करा. आता येथे तुमचे एज्युकेशन डिटेल्स टाकायचे आहे. तर एज्युकेशन क्वालिफिकेशन यावर क्लिक करून तुम्ही किती शिकले आहात ते तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचे आहे. जर तुम्ही शिकले नसाल तर नॉट लिटरेट हे पहिले ऑप्शन सिलेक्ट करा. फक्त अंगणवाडीमध्ये शिकले असाल तर बिलो प्रायमरी सिलेक्ट करा. प्राथमिक शिक्षण घेतले असाल तर प्रायमरी, 6वी ते 9व्या वर्गात शिकले असाल तर मिडल, 10वी शिकले असाल तर सेकंडरी, 11वी 12वी शिकले असाल तर हायर सेकंडरी, तसेच डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट कोर्स, ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट अँड अबव यापैकी जे काही तुमचे शिक्षण झाले असेल ते तुम्हाला येथून सिलेक्ट करून घ्यायचे आहे. नंतर एज्युकेशन सर्टिफिकेट येथे तुम्हाला तुमची TC, मार्कशीट, डिग्री जे असेल ते अपलोड करायचे आहे. डॉक्युमेंट अपलोड नाही केले तरी चालेल. त्यानंतर खाली मंथली इन्कम स्लॅब येथे तुमचे एका महिन्याचे उत्पन्न किती आहे ते सिलेक्ट करायचे आहे. जर तुम्ही एका महिन्यात 10,000 किंवा त्यापेक्षा कमी कमवत असाल तर तुम्हाला पहिले ऑप्शन सिलेक्ट करायचे आहे. त्यापेक्षा अधिक कमवत असाल तर ते तुम्हाला इथून सिलेक्ट करून घ्यायचे आहे. खाली तुम्हाला जर इन्कम सर्टिफिकेट अपलोड करायचे असेल तर ते तुम्ही करू शकता. नंतर सेव्ह अँड कंटिन्यूवर क्लिक करा. त्यानंतर आहे ऑक्युपेशन्स अँड स्किल्स. तर प्रायमरी ऑक्युपेशन येथे तुम्हाला जे काही तुमचे व्यवसाय असेल, जे काही काम तुम्ही करत असाल ते तुम्हाला येथे टाकायचे आहे. आता येथे तुम्ही काय काय टाकू शकता, तर या ठिकाणी तुम्हाला निळ्या रंगामध्ये NCO कोर्स लिस्ट असा लिहिलेला दिसेल. त्यावर क्लिक करून ते लिस्ट तुम्ही डाउनलोड करून घ्या. या लिस्टमध्ये जे काही तुमचे व्यवसाय किंवा काम असेल ते शोधून या ठिकाणी टाकून घ्या. जसे की तुम्ही शेतमजूर असाल तर येथे तुम्ही ॲग्रिकल्चर लेबर असे टाकू शकता. नंतर खाली हे काम तुम्ही कधीपासून करता व या कामाचा तुम्हाला किती वर्षाचा अनुभव आहे ते येथून तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचे आहे. नंतर सेकंडरी ऑक्युपेशन विचारला गेला आहे, हे तुम्ही नाही टाकले तरी चालेल. येथे डॉक्युमेंट अपलोड करा किंवा सोडून द्या. नंतर खाली तुम्हाला 2 ऑप्शन्स पाहायला मिळतील, तर हे मॅन्डेटरी नाही. खाली सेव्ह अँड कंटिन्यूवर क्लिक करा. येथे तुम्हाला तुमचे बँक अकाउंट डिटेल्स विचारला गेला आहे, तर येथे तुमचे अकाउंट नंबर टाका. कन्फर्म अकाउंट नंबर येथे पुन्हा एकदा नंबर टाका. खाली पासबुकप्रमाणे तुमचे नाव टाका. त्यानंतर येथे IFSC कोड टाकून सर्च करा. खाली तुमचे बँक व ब्रांचचे नाव हे ऑटोमॅटिकली येईल. नंतर सेव्ह अँड कंटिन्यूवर क्लिक करा. आता तुम्ही टाकलेली सर्व माहिती येथे पाहायला मिळेल. यामध्ये तुम्हाला काही दुरुस्ती करायची असेल तर खाली एडिट या बटनावर क्लिक करा. नंतर येथे तुम्हाला जी माहिती एडिट करायची आहे, जसे की तुमचे पर्सनल डिटेल्स, ॲड्रेस, त्याच्या पुढे एडिट बटनावर क्लिक करून ते माहिती तुम्ही दुरुस्ती करू शकता. सर्व माहिती बरोबर असल्यास या बॉक्सवर क्लिक करा. नंतर सबमिट बटनावर क्लिक करा. आता तुमचे काम जे आहे ते येथे पूर्ण झालेले आहे. डाउनलोड UAN कार्ड यावर क्लिक करून तुम्ही तुमचे ई-श्रम कार्ड डाउनलोड करून घ्या. तुम्हाला पाहिजे असल्यास याची प्रिंटसुद्धा तुम्ही काढू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचे ई-श्रम कार्ड जे आहे ते बनवू शकता. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. अशाच प्रकारची माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.